रामाची होईजे पदी पैसोन पदवी घेईजे ऐशे सुख वचनी आहे विश्वाशी अनुभव पाहे राम रसाची आचवी आनरस रुचती केवी ऐशे सुख वचनी आहे विश्वाशी अनुभव पाहे तुका म्हणे चाखोनी सांगी तुका म्हणे चाखोनी सांगी मज अनुभव आहे अंगी ऐशे सुख वचनी आहे विश्वाशी अनुभव पाहे पांडुरंगा धन्य धन्य कनाथा तुमचे पायी माझा माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुवन्तं विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं ब्रह्मानंदे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने विख्यातो यस्प्रमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेयं मस्तके पायावरील या वारकरी संतांच्या लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राम जानकी जीवन कीर्तन सेवेकरता घेतलेला जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा असून महाराजांनी या भागामधून आपण ज्याची गोडी साधलेली आहे म्हणजे ज्याचा अनुभव घेतलेला आहे आणि तो अनुभव मी तुम्हाला सांगतो मला तुम्ही कशाची गोडी साधली कशाचा अनुभव मला सांगता तर राम नामाची गोडी
कारण देवाचं नाव कसं आहे? गोड आहे. नाम गोड, नाम गोड, अमृत अनुभव नाम तुझे. देवाचं नाव गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. असं जे गोड नाम आहे, मला सांगतात त्या नामाची गोडी, त्या गोडीची चव मी चाखलेली आहे, म्हणजे अनुभव घेतलेला आहे. आणि तो अनुभव सांगतोय. राम म्हणता रामची होईची. तुम्ही राम नामाचं स्मरण जर केलं तर तुम्ही प्रत्यक्ष रामरूप व्हाल, राममय व्हाल. जसा राम निर्विकार, कोणत्याही प्रकारचे विकार नाही. रामप्रभू म्हणजे सरळ मार्गी असं जीवन. असं तुम्ही एकदम रामप्रभू सारखं व्हाल. पदी वैश्वरी पदवी घ्यायची. राम नामाचं चिंतन केलं की एकदम रामाच्या पदावर बसण्याचा अधिकार, हक्क प्राप्त होतो. आयुष्य सुख वचनी आहे, असं या राम वचनामध्ये सुख म्हणजे आनंद आहे. तुम्ही विश्वास ठेवून अनुभव घ्या. विश्वासाला मोह आहे, कारण अविश्वासी माणसाला फळ प्राप्त होत नाही. तर आपल्याला परमार्थाचं फळ, नामस्मरणाचं फळ, वारीचं फळ, व्रतवैकल्याचं फळ हवा असेल, विश्वास ठेवावा. तुका म्हणे तिथे विश्वासच होतं. विश्वासी अनुभव आहे. मला सांगतात की एवढी राम नामामध्ये गोडी असताना हे लोक राम नामाची गोडी चाकायची सोडून इतर रस या लोकांना कशा आवडतात बरं? इतर रस का आवडतात बरं? राम रसाची आज सवी आणि रस रुचती केली. प्रश्न विचारतात मला की या लोकांना राम रस सोडून इतर रस कसे आवडतात आणि यांना रुचतात तरी कशी? रामरसाची आज सवी आन रस रुचती केवी. म्हणून मला सांगतात की मी तुम्हाला सर्व बोलतोय ना, मी त्याची गोडी चाकली. तुका म्हणे चाकून सांगी मजा भोवा हे अंगी विठ्ठल. आपल्या या वाघोली मध्ये गावोगावी हनुमंतरायांचे मंदिर आहे. एकच मंदिर आहे, तिथं मात्र 2 हनुमंतर आहेत. तर चांगल्या स्थितीमध्ये आहेत. चांगल्या स्थितीमध्ये एखाद्या ठिकाणी काय होतं, आपलं बनलेली मूर्ती ठेवली जाते. पाहिलं तर जोडीचे हनुमंत, चांगली गोष्ट आहे. आपल्याला दोन्ही हनुमंतांची पूजा उपासना घडते आणि हनुमंतांच्या परमपावनाच्या दर्पणामध्ये. आणि हा जो चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंतचा कालावधी आहे, देवभक्तांच्या जयंती उत्सवाचा कालावधी आहे. या योगाने अवघा देश राममय होतो असा 15 दिवसाला भारावलेला कालावधी आहे. आपल्याही वाघोली परमपावनभूमीमध्ये देवसंतांच्या सर्व यादव बाबा अशा महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने, वैकुंठ शिरोदास महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि वयोवृद्ध ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण सूर्यवर महाराज केजवट महाराजांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून सर्वात गुणीजन वैष्णवी महाराज आहेत. आमचे आदरणीय मतकर महाराज बद्रेश्वर वारकरी शिक्षण संस्था चालवतात. त्या कष्टाचं रूप फळ आपल्या या विद्यार्थी बांधवाच्या रूपात दिसतं. असं आहे की न जाणू यांच्यामध्ये कोण त्याचा ज्ञानेश्वर असेल, कोण तुकाराम महाराज असेल, कोण स्वामी विवेकानंद असेल. आपण काय सांगू शकतो? आपलं कर्तव्य आहे की अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. सर्व महाराज मंडळी अशा या सांप्रदायिक उपक्रमातून हे मोठं कष्टाचं काम नाही. हे आपलं नुसते कीर्तन प्रवचन केलेले बरे, जायचं सुंदर आदर सत्कार होतो, पाहुणचार होतो, हे लय मुलं समज म्हणजे खूप कठीण.
एक आजारी पडला तर एक उठला तर एक रडला तर